नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस सध्या किंगमेकर आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार यांच्याही पुढे जात चाणाक्ष रीतीने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली आणि या दोघांच्या मतविभाजनाचा फायदा घेत सध्या भाजप हा राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे. सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त नगरसेवक सध्या आपल्याला भाजपाचे दिसत आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना भाजपाने सोबत घेतलं. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून या तिघांची सत्ता सध्या महायुतीची सत्ता राज्यामध्ये आहे. पूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. आता 1 वर्षापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि 1 वर्षापासून एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये धुसफूस सुरू असल्याचं कोणत्याही अनेक कारणावरून आपल्याला दिसून येतं. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सत्तेत सहभागी असूनही समाधानी नसल्याचं दिसतंय आणि या दोघांचा गेम झालाय का अशी एक राजकीय चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कारण पिंपरी चिंचवड, पुणे येथे अजितदादा हेच दादा होते. मात्र अजितदादा आणि जे एकनाथ शिंदे आहेत त्यांनाही मुंबईमध्ये आणि संभाजीनगरमध्ये अपेक्षित असं यश मिळालेलं नाही आणि महापौर जेथे सेनेचा महापौर राहत असे अशा ठिकाणी एकनाथ शिंदे यांना गाशा गुंडाळावा लागला आणि पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्येही अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होता. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही भाजपाने 16चा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना स्वबळावर लढण्यास भाग पाडलं. जास्तीच्या जागा आपल्या वाट्याला येतील या दृष्टिकोनातून भाजपाने रणनीती आखली आणि संभाजीनगरमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असं यश मिळालं. राष्ट्रवादी तर 0वर संभाजीनगरमध्ये आऊट झाली आणि एकनाथ शिंदे यांनाही शिवसेनेला, जेथे शिवसेनेचा महापौर होता अशा शिवसेनेचा 13चा आकडा गाठता दमछाक झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं. जवळपास 90-94 जागा लढूनही केवळ 13 जागावर या ठिकाणी यश मिळालं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे राजकारण केलं, भाजपाने जे राजकारण केलं त्याचा फटका अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसला यात कोणताही संशय नाही. मात्र अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे जरी सध्या महायुतीमध्ये एकत्र राज्यात असले, एकत्र त्यांची सत्ताही असली, तरीही देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात आपल्याला कसं 16वर लढता येईल, स्थानिक स्वराज्यापासून तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या दृष्टिकोनातून आतापासूनच हालचाली सुरू केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्या दृष्टिकोनातूनच भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस असो, उद्धव सेना असो यांचे जे विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे जे तगडे उमेदवार आहेत त्यांना गळाला लावण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेले आपल्याला पाहावयास मिळतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका म्हणजे मिनी मंत्रालय, मिनी आमदार या लोकांना बोललं जातं आणि हे मिनी आमदार आपल्या गळाला लागतील का या दृष्टिकोनातून भाजपाने तयारी सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
त्या दृष्टिकोनातूनही भाजपाने तयारी सुरू केल्याचं आपल्याला दिसतंय. गेल्या वेळेस भाजपाला अपेक्षित असं यश लोकसभेला मिळालं नाही. बहुमताचा आकडा, स्पष्ट बहुमत भाजपाला मिळवता आलं नाही. त्यामुळे भाजपाने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरू केलेली आहे. जास्तीत जास्त विरोधी पक्षातील लोक जे उद्धव सेनेमध्ये असो, शरदचंद्र पवार गटातील असो, अजित पवार गटातील असो की एकनाथ शिंदे यांच्या गटातील असो, जास्तीत जास्त लोक आपल्या भाजपा पक्षात कसे येतील या दृष्टिकोनातून भाजपाने रणनीती आखण्यास सुरू केलेली आहे. आणि यामध्ये नक्कीच विरोधकांचा सुपडा साफ करू असं भाजपा आणि त्यांचे नेते जरी म्हणत असले तरीही एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना सोबत घेऊनही त्यांचाही सुपडा साफ झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं. आणि येणाऱ्या काळातही या दोन्ही पक्षाचा सुपडा साफ करण्याचं काम भाजपा करू शकतं. आणि तशी परिस्थिती सध्या आपल्याला दिसते. बऱ्याच महापालिकामध्ये अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि येथे भाजपाने मोसंडी मारल्याचं आपल्याला दिसतंय. भाजपाची महापौर या ठिकाणी होणार आहेत. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मोजक्या शहरात यश सोडल्यास इतरत्र यश आलेलं नाही. जेथे शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व गेले अनेक वर्ष होतं, त्याच ठिकाणी या दोघांनाही यश मिळालेलं नाही. त्यामुळे भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम लावलेलाच आहे आणि तशी राजकीय परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. मात्र सध्या आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ही सर्व परिस्थिती सहन करावी लागते. कारण कुठेही अशी परिस्थिती नाही की ते सोहळावर आपला महापौर बसवू शकतात, आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवू शकतात आणि राज्यामध्येही त्यांचे अपेक्षित असे आमदार नाहीत की ते बाहेर पडून दुसऱ्या कोणाच्या तरी हातात सत्ता देऊ शकतात किंवा स्वतः सत्तेमध्ये बसू शकतात. अशी परिस्थिती दोन्ही गटामध्ये नाही, अजित पवार असो की एकनाथ शिंदे. त्यामुळे त्यांना आता भाजपासोबत भरपटत जाण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपाने नक्कीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम लावलेला आहे. गेम होणार आहे अशी परिस्थिती नाही, तर तो लावलेला आहे अशी राजकीय परिस्थिती सध्या दिसते. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा राजकीय गेम जवळपास झालेला आहे का आणि यातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार कसा मार्ग काढतील हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. मात्र आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.